भगवद्गीता सांगते, ज्या लोकांचा देवावर आणि गुरुवर विश्वास असतो, श्रद्धा असती, त्या लोकांना लगेचच देवदर्शन होतं. पण ते कसं होतं, यासाठी आपल्या मनामध्ये कोणती निष्ठा पाहिजे, ह्यावर आधारित श्रीमद भगवद्गीतेमध्ये काही श्लोक आहेत. अगदी छोटा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्रीमद भगवद्गीता हा भारतीय धर्मग्रंथांचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. बाबा, हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादावर आधारित आहे. या ग्रंथात जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केलेले आहे. यातील अनेक श्लोक आजही आपल्याला प्रेरणा देतात. गीतेच्या अनेक श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिले होते. याच संदर्भात गीतेच्या 11व्या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती देवावर आणि आपल्या गुरुवर समान श्रद्धा ठेवतो, तोच देवाचे दर्शन घेऊ शकतो. या श्लोकाचा अर्थ आणि महत्त्व आजही प्रासंगिक आहे. यस्य दैवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तस्ये ते कथितार्यथा प्रकाशन्ते महात्मना. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात श्लोक 54 मध्ये ज्या व्यक्तींची भगवंतावर भक्ती आहे आणि आपल्या गुरुवर अतूट विश्वास आहे, ते देवाला पाहू शकतात, असे सांगितले आहे. या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्याचे देवावर आणि गुरुवर सन्मान प्रमाणात भक्ती असते, त्याच्यासाठी हे सर्व शास्त्रार्थ प्रकाशमान होतात. भगवद्गीता आपल्याला शिकवते की देवाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल आणि एका सच्च्या गुरुचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. गीतेतील हे ज्ञान आजही आपल्याला जीवन जगण्याची दिशा देते. गीतेनुसार देवाचे दर्शन घेण्यासाठी देव आणि गुरु या दोघांवरही समान श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. भगवद्गीतेनुसार देवावरील अतूट श्रद्धा ही मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे. ही श्रद्धा आपल्याला सद्गुणांचे पालन करण्यास आणि कर्मकांडांपासून मुक्त होण्यास प्रेरित करते. गुरु हा आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शन देणारा व्यक्ती असतो. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपण देवाचे सत्य ज्ञान प्राप्त करू शकत नाही. गुरुवरील श्रद्धा आपल्याला शास्त्रांचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते. गीतेत ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टींचे महत्त्व सांगितले आहे, परंतु देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्ती अधिक महत्त्वाची आहे. गीतेनुसार वेदांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, परंतु देवाची भक्तीशिवाय हे ज्ञान अपूर्ण आहे. रामकृष्ण हरी.